मतदानाचा पहिला टप्पा म्हणजेच रामटेक लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये जवळजवळ मी आता नरखेड तालुक्यातील एका खेडेगावामध्ये आहे आणि या मतदानाला सुरुवात झाली आहे। सकाळी 7 वाजतापासून या मतदानाला सुरुवात झालेली आहे। मतदान करणारे आहेत, मुलं आहेत, आपल्या सोबत आहे। काय तरुणाईला आव्हान करणार आहे आपल्या माध्यमातून मतदान करण्यासाठी? माझं इतकंच आव्हान आहे की म्हणजे जितके आपले तरुण आहेत त्यांनी आपला मतदानाचा हक्क जो संविधानाने दिलेला आहे त्याला पाळल्या पाहिजे। असं जे तरुणांना वाटते की आमच्या एका मताने काय होणार, हे असं वाढून चालणार नाही। जिथे आपल्या संविधानाने आपला हक्क दिलेला आहे तर मला वाटते कुठेतरी आपल्या बी एका मताने खूप काही फरक पडत असतो। तर सगळ्या तरुणांनी वोट केल्याच पाहिजे आणि हे माझं पण पहिलं वोट होतं आणि मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे। नक्कीच जो मतदानाचा जो अधिकार आहे, जो हक्क आहे, वो बाळगलाच पाहिजे असं सुद्धा तरुण आणि तरुणाईला सुद्धा आव्हान केलेलं आहे। आणि अशाच प्रकारचं जवळजवळ रामटेक क्षेत्रातील मतदार क्षेत्रातील आकडा जर पकडला तर सकाळी 7 वाजतापासून तर 11 वाजेपर्यंत 17.53 असं मतदान झालेलं आहे। काय नाव आपलं? पहिल्यांदा आपलं वोटिंग झालेलं आहे? नाही, तिसऱ्यांदा। तरुणाईला काय आपण आव्हान करणार? तरुणाला बेरोजगारीचं हे चालू आहे, त्याच्यामुळे ते सरकारला जे कुणी पण सरकार आले त्यांना म्हणजे जे बेरोजगार मुलं आहे त्यांना रोजगारी मिळायला पाहिजे। पण आपलं नाव काय? आपण मतदान केलंय, काय आव्हान करणार लोकांना, जनतेला मतदान करण्यासाठी? नाही, करायला पाहिजे मतदान। मतदान जे आपल्याला अधिकार आहे, आपण मतदान करायला पाहिजे ना। परिस्थिती आहे, जनतेला काय आव्हान करणार आपण? जनतेला हेच आव्हान करणार की जे आपल्याला आवडते तेच प्रतिनिधी निवडून द्यावा। नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात। त्याचप्रमाणे या मतदान करतेवेळी पोलिसांचा बंदोबस्त देखील दिसून आला।